तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा. आणि आज आम्ही फायनली निघतोय. इकडे आमच्या खूप साऱ्या बॅग्स ठेवलेल्या आहे, शूज आहे आणि चले फिर चलो. आणि आम्ही लद्दाख चाललो आहे, पण इथून एअरपोर्ट आम्ही सिटी बसनी चाललोय. मित्रांनो, एवढ्या 50,000च्या आम्ही फ्लाईट केल्या, 50,000च्या, आणि 500 500 रुपये साठी वाचवले, 500 वाचवायसाठी आम्ही सिटी बसने जातोय. गाईज सांगा वाचवायला पाहिजे. हे 500 रुपये आम्ही लेह मध्ये खर्च करणार, काय काय करणार लेहमध्ये? काहीतरी करणार. तर देवाच्या पाया पडून घेऊ आपण थोडेसे. चला तर माझ्या देवाच्या पाया पडू. दॅट इज गणपती मोस्ट बाप्पा इम्पॉर्टंट. मोरया. आमची ट्रिप सुखाची होऊ दे. मी कॅमेरा घेतला की नाही तुझं नाही नाही, असेच. पैसा आना चाहिए दोस्तों, पैसा आना चला चाहिए. मित्रांनो, आता आमच्या निघूया. घरात माझा भाऊ आहे, हा आमच्या घराची रक्षा करणार ना. बॉडी दाखवून दे, इकडे बॉडी दाखव, बॉडी दाखव. तो चलो फिर चलते हैं. आता मी तर ही एक बॅग घेणार पाठीवर आणि बाकी बॅग अजिंक्य घेणार. घे लॉक लावून घे पटकन. अरे अबे लॉक तर अब तुम्हारे हवाले वतन करतले हम फिदा जानती. आणि इथे आम्ही सिटी बसची वाट पाहताना तुम्ही बघू शकता MM स्कूल हा आमचा स्टॉप आहे. हाऊ इज द जॉश? हाय सर. तर मित्रांनो, फायनली आम्ही सिटी बस मध्ये बसलो. आता सिटी बस आपल्या जुन्या आठवणीची आठवण देते मला. आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये होतो ना, तर आम्ही अमरावतीला होतो दोघं पण, आणि मी सिपनाला होती. तर सिपना म्हणजे अमरावतीचा एक कोपरा आणि आणि अजिंक्य कोटेला होता दुसरा कोपरा. तो दुसरा कोपरा. आणि असं ऑलमोस्ट एकच रोड होता तो लंबा. तर तेव्हा आम्ही सिटी बसने खूप ट्रॅव्हल केलंय. बेसिकली सिटी बस पहिले असं होतं की सिटी बस, आणि त्यानंतर खामगाववरनं अमरावती आम्ही जायचो ट्रेननी. ठीक आहे, तर ट्रेन, सिटी बस, मधात आम्ही ऑटो, अमरावतीत ऑटोनी पण फिरलो. मग अजिंक्यकडे बाईक नव्हती, त्यानंतर अजिंक्यने बाईक घेतली. ती सेकंड हँड बाईक होती. तर तेव्हा पण आम्ही असं म्हणायचो की यार आपली स्वतःची बाईक कधी होईल, चांगली बाईक कधी होईल. ती बाईक ना बंद पडायची मधात. आणि मग तिथनं आम्हाला जॉब लागली आणि पुण्याला आलो. आणि मला वाटतं एका वर्षानंतर मग आम्ही बाईक पण घेतली. आणि त्यानंतर आम्ही परत कार पण इमॅजिन करायचो बाईक आपल्याकडे. घेतल्यानंतर आमच्या फ्रेंड्सनी कार वगैरे घेतली होती, ज्यांच्यासोबत आम्ही राहायचो. तर तेव्हा असं वाटायचं यार आपली कार कधी होईल. आणि आता ती पण झाली. आम्ही कार पण लास्ट इयर घेऊन घेतली लग्नाआधी. तर असे छोटे छोटे स्वप्न असतात माणसाचे, जे आमचे छोट्यापासून मोठे होत गेले. आणि फायनली आता असं आमचं म्हणण्यासारखं आमच्याकडे सगळ्या सोडून एक घर, आणि आय होप ते घर पण खूप लवकर होऊन जाईल. आम्ही फ्लाईट मध्ये पण बसणार आहे. छान वाटतं. चला तर मग भेटू आपण आता एअरपोर्टवर. बाय बाय. मित्रांनो, आज अजिंक्य फायनली लाईफमध्ये पहिल्यांदा त्याची चुकी ॲक्सेप्ट करणार आहे. आणि हा माझ्यासाठी खूप 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 मोठा क्षण आहे. सो हिअर वी गोज. काय केलं आज अजिंक्य तू? नाही, आज खरंच चुकलं माझं थोडंसं. काय चुकलं तुझं थोडंसं? बोल. अजिंक्यने सामान चेक करताना, म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री घेता तेव्हा तुम्हाला पूर्ण बॅग चेक करायला द्यावं लागते. तर त्याच्या बॅगमध्ये टॅब होता, ठीक आहे, प्लस टॅबचं चार्जर, नोटबुक, सगळं सामान होतं. यांनी ते सगळं सामान तिथेच ठेवून दिलं आणि बॅग घेऊन निघून आला. ठीक आहे, ही एक चुकी. आणि त्याच्यानंतर एक मिनिट, त्याच्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर होता आमच्या बॅगमध्ये आणि चेन स्प्रे होता. तर ते अलाउड नाही आहे इथे, ठीक आहे. तर ते सामान आमचं गेलं. आम्हाला सांगितलं की तुम्हाला ते वापस पण मिळणार नाही आहे आणि ते सामान तुम्ही नेऊ पण शकत नाही. तर ते तर आमचं गेलं, ठीक आहे, फाईन. त्यानंतर हा जेव्हा रिटर्न आला, तर तो तिथे एक CRPFचं जवान होते. त्यांनी मला बोलवलं की तुमच्या हस्बंडचं काहीतरी सामान राहिलंय. तर मी याला बोलले की तुझं काहीतरी सामान राहिलंय असं ते म्हणताय. हा बोलला माझं चार्जर होतच नाही म्हणे बॅगमध्ये. चल आपलं काही नाही म्हणे, चल. मी म्हटलं एकदा आपण बॅग चेक करून घेऊ, काही राहिलं असेल तर. मग मी बॅग चेक केल्यावर म्हणतो टॅब कुठे आहे? म्हटलं टॅब कुठे आहे? तर म्हणतो टॅब कुठे आहे? तिथे गेल्यावर माहिती पडलं की फक्त टॅब नव्हता, टॅब, डायरी, म्हणजे वॉलेट होतं. वॉलेटमध्ये आमचे सगळे आय कार्ड्स होते. आणि या महाराजांनी सगळं सामान तिथेच ठेवून कॉन्फिडेंटली म्हणतोय माझं काही राहिलं नाही. चुका फक्त माणसांकडनंच होते. पण चुका ऍक्सेप्ट
केल्या केली. पाहिजे आणि मला हम्म. इतकी खुशी होते आज जे की नाही पहिल्यांदा त्याची चुकी ऍक्सेप्ट केली. नाहीतर हा मला म्हणतो, "तू गाडीची चाबी विसरते, तू हे विसरते, तू ते विसरते, फोन कुठे ठेवला?" पण मी कधी काही हरवत नाही आणि याने हा भाई आज आज आमचे लागले होते. आमचे लिटरली आमचा टॅब गेला असता, आमचे आय कार्ड गेले असते आणि आम्ही लेहमध्ये काही नाही वापस बघ, आलो असतो. आम्ही कुठे जाऊ शकलो एक नसतो. सेकंड, तू 100 चुका करते, मी एक चूक करणे एक्सेप्ट आहे. मोठी चूक भाई, एवढी मोठी चूक मी नाही केलेली. पण आम्हाला फार मजा आली आणि आमचं थोडंसं सामान गेलं. आमचा चेन स्प्रे गेला. प्लस मेन आमचा ऑक्सिजन ऑक्सिजन सिलेंडर सिलेंडर गेला. गेला. तर आम्हाला आणि ते तिथे लेहमधून परत तिथे ते टू पण मी याला बोललेले, पण तिथून नाही आपण इथून घेऊन पण जा. तिथे 2x प्राइस मध्ये भेटते ना सगळं. आता 1x तर गेली ना. 3x झालं. आता 3x येते. फ्लाईट जेव्हा येईल ना, समजा आम्ही बोर्डिंग करू ना, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगेल, आपण भेटू तेव्हा. ऑफकोर्स काहीतरी माझीच बिचिंग असेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वर तिकडे ऑनबोर्डिंग सुरू झाली आहे. आमचा नंबर यायचा आहे आणखी. तर मी शिवानीला एक गोष्ट सांगेल, तू प्लीज ह्या गोष्टी नाही म्हणशील नको प्लीज, ओके. तर मी आज एवढा म्हणजे एकदम चांगला हजबंड म्हणून शिवानीला हे म्हणतो की आज मी माझी विंडो सीट शिवानीला देणार म्हणजे देणार, नाही म्हणू नाही नको, पाहिजे मला. नाही म्हणू नको. मला नाही पाहिजे मी मला आज त्याची स्वतः window seat. मी आज स्वतःहून शिवानी मला हे माहिती आहे की हा मला इथे नाही आम्ही म्हणू नाही नको. आम्ही पुण्यावरनं दिल्ली जात आहे. तर हे तिकीट्स आमचे पुणे टू दिल्लीच्या फ्लाईटचे आहे आणि Window इथे हा seat मला देतोय विंडो सीट माझी याच्यासाठी देत आहे कारण दिल्ली टू लेहच्या फ्लाईटमध्ये हा विंडो सीट तेव्हा पण मी तुला देईल, तेव्हा पण मी तेव्हा देईल नाही पाहिजे तुझी विंडो सीट. प्लीज. तर मित्रांनो विंडो सीटवर हक्क नसता बायकोचा असतो. यस तुझाच लग्न आहे, झाल्यावर तुम्हाला विंडो सीट तुमच्या बायकोलाच द्यायची तर आहे. तुझाच आहे, तूच बस आता. नाही दिल्ली टू लेहवाल्या फ्लाईट मध्ये मी हक्क बसेन. आहे म्हणते आणि बसत नाही, सांगा. मला नाही बसायचं. म्हणजे इथे पण मी बसेन आणि तिथे पण मीच बसेन. हे मी बोललोच नाही, मी जस्ट म्हणतोय की हे तू बोल की दिल्लीच्या नको बोलू. हे काळ्या दगडावरची रेष आहे बाई. ती सीट माझीच आहे, माझी. तुम्ही बघाल सीटवर कोण बसलेलं आहे, बघाच. तर मित्रांनो चला आता आपण जाऊ ऑन बोर्डिंग लाईनमध्ये लागू, मस्त छान फ्लाईटमध्ये बसू, फ्लाईट उडवू. आणि दिल्ली पोहोचल्यावर पहिले आपण एक कॉफी पिऊ प्लीज, कोल्ड कॉफी. बाई इथे माहिती आहे चहा 180 रुपये, सॉरी 280 रुपयाचा चहा आहे भाई इथे. एवढासा चहा बाई. 280 रुपयाचा. भाई MBBS मुन्ना भाई. हा भाई ते केजरीवाल कोण होता तो, राघव चड्डा भाई, त्याचा 20 रुपयाचा समोसा इथे नाही आहे. मी खूप शोधला आम्ही खूप शोधला, समोसा पण नाही आहे इथे. भाई. राघव चड्डाचा समोसा आम्हाला स्वतः राघव पूर्ण चड्डा नाही आहे आता. हाँ वो भी बिक गया. बट भाई त्याचा 20 रुपयाचा समोसा पूर्ण एअरपोर्टवर आम्ही शोधला, पण आम्हाला राघव चड्डाचा 20 रुपयेवाला समोसा नाही भेटला. शेवटी आम्ही चाय बघितली आणि चाय 280 रुपीजची होती. त्यामुळे आम्ही विचार केला की इथून दिल्ली जाऊ आणि दिल्ली गेल्यावर ठीक आहे आता मग खावं तर लागेलच. सो विल सी देअर. चला मग बसूया फ्लाईटमध्ये. काय बोलत होता तो? तुम्ही आता हां बोलता अजिंक्य व्लॉगिंगची प्रॅक्टिस करत होता काहीच. तर मित्रांनो आता मी थकलो आहे. चिचू खूप थकला आहे माझा नवरा बिचारा. तुम्ही बघू शकता हा पोहा, चहा आणि लस्सी हे टोटल आयटम झाले 600. हे शिवानीने खाल्ले 50 रुपये. जब भूख लगती है हे खाल्ले 20 रुपये. जब भूख लगती है तो हर चीज़ सस्ती लगती है. अभी पोहा भी ऐसे लग रहा है कि कितना सस्ता है. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या सेम चॅनल. ब्लॉगमध्ये सेम ब्लॉग. सकाळ झाली आहे पण सेम. तर मित्रांनो आम्ही जिथे बसलो आहे ना तिथला तुम्ही व्ह्यू बघा फक्त आमचा. आणि इथे आम्ही फक्त 15 मिनिटापासून बसलो आणि 15 मिनिटात ऑलमोस्ट 15 एअरप्लेन तर उडाले. 15 ते 20 जास्त, कारण तेव्हा मी दाखवतो आता.
बघितलं तुम्ही? बघितलं? आणि फार मजा येते म्हणजे ते असं 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 जातं आणि असं जातं. एकदम छान वाटते. मी आज सेकंड टाईम बसली होती फ्लाईटमध्ये, पण फर्स्ट टाईम मी झोपून गेली होती. आम्ही जयपूरवरनं रिटर्न आलो होतो तेव्हा. पण आज मी एकदम लक्ष देऊन बघितलं, इतकी मजा येते टेक ऑफ करताना, इतकी मजा जी येते. घाबरली होती ना ही किती घाबरली फ्लाईट टेक ऑफ करतात. आम्ही लँड करताना घाबरली की असं 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 ॲक्च्युली असं- आज असं- म्हणजे असं. लँड करताना सांगतात ना की आज 100 म्हणजे आता लँड होतंय 100 मीटर 50 मीटर वगैरे, ते काहीच नव्हतं. आज डिरेक्टली लँड झाली फ्लाईट. पण मजा आली, एकदम मजा आली. फायनली मित्रांनो आम्ही लेह लडाख पोहोचलो आहे. जस्ट आम्ही एअरपोर्टवरून बाहेर आलो. तर मित्रांनो इथे जे नजारे आहेत ते आपण नेहमी व्हिडिओजमध्ये आणि इन्स्टावर वगैरे बघतो, पण जेव्हा तुम्ही इथे तुमच्या डोळ्यांनी ते नजारे बघाल ना, इट्स अनरियल भाई. म्हणजे इतकं सुंदर आहे इथे सगळं, म्हणजे असं वाटतं बस बघतच राहू. एअरपोर्टवर उतरल्याबरोबरच तिथे अलावणी केलं आम्हाला व्हिडिओ काढायला, पण इतकं सुंदर. एकीकडे बर्फाने लादलेला पहाड, एकीकडे डेझर्ट पहाड, म्हणजे खूप अनरियल आहे बाई. तर तिथनं आम्ही आता टॅक्सी केली. तिथे टॅक्सी मिळून जाते, प्रीपेड टॅक्सी. खूप महाग आहे बट 600 रुपीजला आम्हाला मिळाली तिथे जायसाठी. आणि आता आम्ही आमच्या विलावर जातो आहे, थोडं फ्रेश वगैरे होऊ. हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो आहे. आता आम्ही फ्रेश होऊन लेह थोडंसं एक्सप्लोअर करू आणि बघू कसं आहे काय आहे, आणि ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवू. प्लस ऑल्सो एक अजून गोष्ट म्हणजे जे व्ह्यूज आम्हाला प्लेनमधनं दिसले ते पण इतके सुंदर होते, ते पण आम्ही रेकॉर्ड करून ठेवलं आहे आणि आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की तुम्हाला ते दाखवू. कारण हा व्लॉग फार लंबा होता आहे, तर नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की तुम्हाला ते पण दाखवू. तर नक्की नेक्स्ट व्लॉग पण पहा आणि आमचे सगळे व्लॉग पहा. तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्हाला इच्छा होईल इथे यायची. आय नो, म्हणजे फॉर शुअर इतकं सुंदर आहे ना हे. म्हणजे उतरल्याबरोबरच मला कळलं की का लोकांना इतका क्रेज आहे याचा. तर आपण आता याच्यानंतरचा ब्लॉग डे 1 इन लेह आपण सुरू करू. चला आपण भेटू आपण त्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय.